नमस्कार. डाई वापरून एक्सटर्नल थ्रेडिंग करायच्या ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. आता आम्ही ह्याच्याबद्दल शिकूया. या सत्राची उद्दिष्टे पाहू. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल विविध प्रकारचे डाईज ओळखणे, डाय वापरून बाह्य थ्रेड कट करणे, प्रत्येक प्रकारच्या डायची वैशिष्ट्ये आणि उपयोग सांगणे. प्रथम थ्रेडिंग डाय आणि त्याचे प्रकार जाणून घेऊ. विविध प्रकारचे डाय खालीलप्रमाणे आहेत. सर्क्युलर स्प्लिट डाय मशीनद्वारे किंवा हाताने बाह्य थ्रेड कापण्यासाठी वापरला जातो. हाफ डाय अचूक थ्रेडसाठी वापरला जातो. ॲडजस्टेबल स्क्रू प्लेट डाय तारांवर थ्रेड तयार करण्यासाठी वापरला जातो. डाय नट खराब झालेल्या थ्रेडचा पाठलाग करण्यासाठी किंवा पुनर्स्थित करण्यासाठी वापरला जातो. आता आपण या प्रत्येक डायबद्दल तपशीलवार जाणून घेऊया. सर्क्युलर स्प्लिट डाय म्हणजेच बटन डाय. आकारात किंचित भिन्नता आणण्यासाठी सर्क्युलर स्प्लिट डायमध्ये स्लॉट कट असतो. डाय स्टॉकमध्ये ठेवल्यावर समायोजन स्क्रू वापरून आकारात फरक केला जाऊ शकतो. हे कटची खोली वाढवण्यास किंवा कमी करण्यास परवानगी देते. हाफ डाय रचनेत अधिक मजबूत असतात. कटची खोली वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी समायोजन सहजपणे केले जाऊ शकते. हे डाईज जुळवणाऱ्या जोड्यांमध्ये उपलब्ध आहेत आणि ते एकत्र वापरले पाहिजेत. येथे दर्शवल्याप्रमाणे त्यांना विशेष डाय होल्डरची आवश्यकता आहे. ॲडजस्टेबल स्क्रू प्लेट डाय हे 2 पीस डाय आहे जे स्प्लिट डायपेक्षा अधिक समायोजन प्रदान करते. 2 डाय हाल्फ थ्रेडेड प्लेट म्हणजेच गाईड प्लेटद्वारे कॉलरमध्ये सुरक्षित धरले जातात, जे थ्रेडिंग करताना गाईड म्हणून देखील कार्य करतात. डाय पीसेस कॉलरमध्ये ठेवल्यानंतर गाईड प्लेट घट्ट केली जाते, तेव्हा डाय पीसेस योग्यरित्या स्थित आणि कडकपणे धरले जातात. डाय नटचा वापर खराब झालेल्या थ्रेडचा पाठलाग करण्यासाठी किंवा पुनर्स्थित करण्यासाठी केला जातो. नवीन थ्रेड कापण्यासाठी डाय नट्सचा वापर केला जाऊ नये. डाय नट स्पॅनरने वळवले जाते. आता डाईज वापरून बाह्य थ्रेडिंगच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ. या प्रक्रियेमध्ये 2 मुख्य टप्पे आहेत. पायरी 1 जॉबची तयारी, पायरी 2 थ्रेडिंग. चला प्रत्येक पायरीबद्दल तपशीलवार जाणून घेऊया. पहिली पायरी म्हणजे थ्रेडिंगसाठी जॉब तयार करणे. आम्ही प्रथम वर्नियर कॅलिपर वापरून कच्च्या मालाचा आकार तपासू. रिक्त आकार = थ्रेडचा आकार -0.1 × थ्रेडची पिच. उदाहरणार्थ 13.9 mm = 14 mm - 0.1 × 1 mm. रिक्त आकार = 13.9 mm. थ्रेड आकार = 14 mm. थ्रेडची पिच = 1 mm. रेखाचित्रानुसार रिक्त आकार व्यास 13.9 mm × 40 mm लांबी फाईल करा. चेम्फर दोन्ही टोकांना 2 mm × 45 डिग्री फाईल करा. पुढे आपण थ्रेडिंग स्टेजबद्दल जाणून घेऊ. डाय स्टॉकमध्ये डाय फिक्स करा आणि डाय स्टॉकच्या पायरीच्या विरुद्ध डायची पुढची बाजू ठेवा. वाईसमध्ये चांगली पकड सुनिश्चित करण्यासाठी वाईस क्लॅम्प वापरा. वायर्सच्या वरील ब्लँक प्रोजेक्ट करा. फक्त आवश्यक थ्रेडची लांबी
जॉबच्या चेम्फरवर डायची पुढची बाजू ठेवा. डाय स्टॉकचा मध्यभागी स्क्रू घट्ट करून डाय पूर्णपणे उघडला असल्याची खात्री करा. डायसह थ्रेडिंग सुरू करा. बोल्ट केंद्र रेषेला परपेंडिक्युलर. डाय स्टॉकवर समान रीतीने दाब लावा आणि बोल्ट ब्लँकवर डाय पुढे जाण्यासाठी घड्याळाच्या दिशेने वळवा. चिप्स तोडण्यासाठी हळूहळू कट करा आणि डायला थोड्या अंतरासाठी उलट करा. बाह्य स्क्रू समायोजित करून हळूहळू कटची खोली वाढवा. जुळणाऱ्या नटसह थ्रेड तपासा. नट जुळेपर्यंत प्रक्रिया पुन्हा करा. डाय करताना काय करावे आणि काय करू नये याबद्दल जाणून घेऊया. कटिंग वंगण वापरा. कापताना जास्त खोली देऊ नका, कारण त्यामुळे धागे खराब होऊ शकतात. चिप्स अडकू नयेत आणि थ्रेड खराब होऊ नये म्हणून डाय वारंवार स्वच्छ करा. संक्षेप करण्यासाठी आम्ही शिकलो आहोत: विविध प्रकारचे डायज ओळखणे, डाय वापरून बाह्य थ्रेडिंग कट करणे, प्रत्येक प्रकारच्या डायची वैशिष्ट्ये आणि उपयोग सांगणे. तर हे होतं डाई वापरून एक्सटर्नल थ्रेडिंग करायच्या बद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजली असतील. भेटूया पुढच्या सत्रात.